नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्यामध्ये 10वी पासच्या शिक्षण पात्रतेवर विविध पदांची भरती सशस्त्र सीमा बल यांच्यामार्फत निघालेली आहे. लेव्हल 3 या पे स्केलनुसार 21,700 ते 69,100 रुपये एवढा पगार तुम्हाला असणार आहे. वयाची अट बघितली तर 18 ते 27 वयातील मुलं-मुली या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल, तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी किती जागा आहेत, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे, पात्रता काय लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, त्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी संपूर्ण माहिती सांगण्या अगोदर एक विनंती करतो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून त्यासोबत बाजूची नोटिफिकेशन बेल सुद्धा प्रेस करून घ्या. कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज मी या चॅनलवर देत असतो, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण गृह मंत्रालय भारत सरकार अंतर्गत येत असलेल्या सशस्त्र सीमा बल यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यामध्ये या ठिकाणी तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर 5व्या क्रमांकावर या ठिकाणी बघा मित्रांनो, कॉन्स्टेबल नर्सरी ऑर्डरली, कॉन्स्टेबल वेटर, कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल टेलर यासारख्या कॉन्स्टेबल पदाच्या या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. त्याकरता जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 21/3/2026 पासून ते 20 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज सादर करू शकणार आहात. तर या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरता अप्लाय बटनची लिंक सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर या अप्लाय बटनावर क्लिक करून तुम्ही या पदासाठी या वेबसाईटवर येऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. परंतु मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी या पदभरतीची सविस्तर माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर करू शकता. तर या पदासंबंधीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत. तर त्याकरता जी काही जाहिरात आहे, तर त्या जाहिरातीची पीडीएफ सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर या पीडीएफ व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाहिरात इथे डाउनलोड होणार आहे. तर जाहिरात डाउनलोड झाल्यानंतर कशा पद्धतीने जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे, तर त्या पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, भारत सरकार गृह मंत्रालय अंतर्गत येत असलेल्या सशस्त्र सीमा बल या विभागामार्फत कॉन्स्टेबल पदामध्ये येणारे जी काही वेटरनरी, ड्रायव्हर, गार्डनर, वॉटर कॅरियर, गॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर, वेटर, कार्पेंटर आणि नर्सिंग ऑर्डरली ही जी काही पदे आहेत, ती पदे या ठिकाणी भरल्या जात आहे. या पदासाठी किती वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे आणि शिक्षण पात्रता ठिकाणी काय आहे, तर बघा 10वी पास शिक्षण पात्रता या ठिकाणी लागणार आहे. 21/3/2026 पासून ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून या पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहेत. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता ऑनलाईन लिंक सुद्धा या विभागामार्फत या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर त्याची लिंक सुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. तर या पदासाठी मित्रांनो, सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सुरुवातीला या पदाच्या किती जागा कॅटेगरीनुसार आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला कॉन्स्टेबल वेटरनी करता 34 वॅकन्सी आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल ड्रायव्हर करता 553 जागा आहे. गार्डनर करता 41 जागा या ठिकाणी दिलेल्या आहे. वॉटर कॅरियर करता 5 जागा, गॉबलर करता 25 जागा, टेलर करता 41 जागा, वॉशरमॅन करता 74 जागा, बार्बर करता 43 जागा, वेटर करता 3 जागा, त्यानंतर कार्पेंटर करता 7 जागा, तर नर्सिंग ऑर्डरली करता 1 जागा. अशा टोटल मित्रांनो 827 वॅकन्सी करता ही रिक्रुटमेंट 10वी पास या शिक्षण पात्रतेवर कॉन्स्टेबल पदांसाठी या ठिकाणी सशस्त्र सीमा बल या विभागाकडून या ठिकाणी निघालेली आहे. तर तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल, 10वी पास शिक्षण पात्रता तुमच्याकडे असून या संबंधित ट्रेडमध्ये या ठिकाणी तुमचं शिक्षण झालेलं असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. तर या ठिकाणी जी काही वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे, तर ते 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी असणार आहे. लेव्हल 3 चा पे स्केल असणार आहे 21,700 ते 69,100 रुपये. त्याचसोबत अदर अलाउन्सेस
सुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर त्याकरता जी काही पात्रता तुमच्याकडे असणार आहे ती पात्रता या ठिकाणी क्वालिफाय करूनच तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी आपली जागा निश्चित करायची आहे. तर जी काही शिक्षण पात्रता वयाची अट इथे देण्यात आलेली आहे त्याची सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा, वेटरनी करता 18 ते 27 वर्ष वयाची अट लागणार आहे. 10वी पास शिक्षण पात्रता आणि ॲनिमल्स वेटरनरी हॉस्पिटलचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॉन्स्टेबल वेटरनरी करता या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. फक्त या ठिकाणी पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. 18 ते 27 वर्ष वयाची अट लागणार आहे. 10वी पास शिक्षण पात्रता, त्याचसोबत तुमच्याकडे हेवी व्हेकलचे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल, गार्डनर, वॉटर कॅरियर, गॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर, वेटर या पदासाठी वयाची अट 18 ते 23 वर्ष लागणार आहे. शिक्षण पात्रता 10वी पास, 2 वर्षाचा दिलेल्या ट्रेडमध्ये या ठिकाणी एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. 1 वर्षाचे सर्टिफिकेट तुमच्याकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा असणे, संबंधित ट्रेडमध्ये या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तरच तुमची या ठिकाणी या पदासाठी निवड केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचे शिक्षण पात्र तुम्ही जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहात. त्यानंतर कॉन्स्टेबल, कारपेंटर करता ही रिक्रुटमेंट 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवारांकरता या ठिकाणी होत आहे. 10वी पास शिक्षण पात्रता, त्याचसोबत रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स, 1 वर्षाचे सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे असणे आवश्यक आहे. तसेच 2 वर्षाचा डिप्लोमा या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये किंवा सिमिलर ट्रेडमध्ये या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडे शिक्षण पात्रता असेल तर तुम्ही कॉन्स्टेबल, कारपेंटरसाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर नर्सिंग ऑर्डरली हे शेवटचे पद या ठिकाणी भरले जात आहे. 18 ते 27 वर्ष वयाची अट लागणार आहे. 10वी पास शिक्षण पात्रता, त्याचसोबत फर्स्ट एड सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. वर्किंग एक्सपिरियन्सचा विचार केला तर या ठिकाणी मिनिमम 1 वर्षाचा या ठिकाणी नर्सिंग ऑर्डरलीचा मिनिमम 50 बेडचा हॉस्पिटलचा तुमच्याकडे या ठिकाणी वर्किंग एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता असेल तुमच्याकडे तर तुम्ही नर्सिंग ऑर्डरली या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, प्रत्येक पदासाठी या ठिकाणी शिक्षण पात्रता वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर वयानुसार मित्रांनो तुम्हाला एज रिलॅक्शन कशा पद्धतीने लागू असणार आहे तर अप्पर एज लिमिट उमेदवारांकरता कॅटेगरीनुसार या ठिकाणी एज रिलॅक्शन लागू असणार आहे. ज्यामध्ये SC ST कॅन्डिडेट करता 5 वर्ष, ओबीसी करता 3 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे. तर त्या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती एज रिलॅक्शन बाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी जी काही एक्झाम फी या ठिकाणी लागणार आहे ती कॅटेगरीनुसार किती असणार आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फी भरू शकता त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, जनरल, EWS आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता 100 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. त्याकरता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन फी भरू शकता. त्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI इत्यादी माध्यमांचा वापर करून या ठिकाणी ही एक्झाम फी इथे भरू शकता. SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, महिलांकरता ही फी एक्झाम ट्रीट केलेली आहे. म्हणजे या कॅटेगरीतील उमेदवारांकरता कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी लागणार नाही. फक्त जनरल, EWS, ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता ही 100 रुपये फी इथे लागणार आहे. याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. त्याकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता या विभागाकडून ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर या वेबसाईटवर येऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. तर 3 पार्ट मध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. पार्ट 1 मध्ये तुमच्या पोस्टचे नाव, त्यानंतर तुमचे नाव, संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी भरून घ्यायची आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ काय, जेंडर काय, नॅशनॅलिटी काय, रिलिजन काय, मॅरिटल स्टेटस काय, कॅटेगरी कशा प्रकारचे, अशी सर्व माहिती तुम्हाला पार्ट 1 मध्ये या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पार्ट 2 मध्ये तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर पार्ट 3 मध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचे आहे. जे काही तुमची एक्झाम फी या ठिकाणी असणार आहे ती एक्झाम फी या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही प्रूफ आहे, म्हणजे तुमच्याकडे जे काही आयडेंटिटी कार्ड आहे किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते या ठिकाणी अपलोड करून तुमचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करून घ्यायचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतची संपूर्ण प्रोसेस या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत तुम्हाला व्हिडिओ आणखी हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी मला कमेंट करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत एक या ठिकाणी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमची रिटर्न एक्झाम टेस्ट या ठिकाणी होऊन फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी केलं जाणार आहे. तर फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मेल कॅन्डिडेट करता तुमची या ठिकाणी जी काही पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानुसार या ठिकाणी रेसिंग या ठिकाणी होणार आहे. मेल करता 4.8 किलोमीटर्स 24 मिनिटमध्ये, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट करतात 2.4 किलोमीटर 18 मिनिटांमध्ये. अशा प्रकारचं तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये जी काही तुमची या ठिकाणी हाईट असणार आहे मेल कॅन्डिडेट करता आणि जी काही छाती असणार आहे मेल कॅन्डिडेट करता फिमेल कॅन्डिडेट करता, त्याची सर्व माहिती या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट बाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही फिजिकल स्टँडर्ड टेस्ट बाबत या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर संपूर्ण टेस्ट झाल्यानंतर तुम्ही या टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर स्टेज 2 मध्ये तुमची रिटर्न टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर ती जी काही टेस्ट असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी सीबीटी पद्धतीने घेतल्या जाणार आहे. 100 प्रश्नांची मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यामध्ये जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल हिंदी अशा प्रकारची या ठिकाणी टेस्ट तुमची 100 गुणांची या ठिकाणी होणार आहे. त्याकरता क्वालिफाय होण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीमध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे आणि SC/ST करता 45% गुण या ठिकाणी क्वालिफाय करण्याकरता असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुमची या ठिकाणी टेस्ट इथे घेतल्या जाणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन, स्किल टेस्ट, जी काही ट्रेड या ठिकाणी असणार आहे त्याबाबतची या ठिकाणी घेतल्या जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारची ही भरती मित्रांनो सशस्त्र सीमा बल यांच्या मार्फत कॉन्स्टेबल या पदासाठी 10वी पास शिक्षण पात्रतेवर 827 जागांकरता या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.